मैत्रिणींनो, ह्या मेकअप लुकमध्ये मी कोणताही फाउंडेशन वापरलेला नाही आहे. त्यामुळे तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल की हा मेकअप मी कसा केलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. जर पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर नमस्कार. माझं नाव आहे प्रणती. मी मेकअप व्हिडिओ, स्किन केअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज घेऊन येत असते. प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी आणि शुक्रवारी ह्या सगळ्या टॉपिक्सवरती व्हिडिओ बघायला तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे तुम्हाला ह्यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सगळ्यात आधी आपण प्रायमरपासून सुरुवात करणार आहे आणि प्रायमरसाठी मी हा स्विस ब्युटीचा रिअल मेकअप बेसचा हा प्रायमर वापरत आहे. ह्याच्या आधी माझा स्किन केअर झालेला आहे, त्याच्यामध्ये मी मॉइश्चरायझर लावले. सगळ्यात आधी मी फेस वॉश केलेली आहे, मग मॉइश्चरायझर लावून सनस्क्रीन लावलेलं आहे. हे सगळं स्किन केअर माझं ऑलरेडी झालेलं आहे. तर आता आपण सगळ्यात आधी काय लावणार आहे, प्रायमर. प्रायमर मी एकदम थोडंसं घेतलेली आहे. तुमची जर स्किन टाईप ड्राय असेल तर हा प्रायमर खूप चांगला आहे. हा खूप हायड्रेटिंग आहे आणि प्लस ग्लोसुद्धा येतो. आता प्रायमरला मी फक्त माझ्या फेसवरती सगळीकडं व्यवस्थित स्प्रेड करून घेणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो कन्सिलर यूज करणार आहे तो आहे हा इनसाईडचा कन्सिलर पॅलेट. हा वन ऑफ माय फेवरेट कन्सिलर पॅलेट आहे, कारण याच्यामध्ये भरपूर सारे शेड्स आहेत आणि तुम्ही प्रत्येक शेडला वेगवेगळ्या पद्धतीने यूज करू शकता. ते कसं करायचं ते मी मला आज दाखवणार आहे. तर ह्याच्यामधला जो ऑरेंज कलर करेक्टर आहे तो तुम्ही यूज करू शकता. जर तुमच्या फेसवरती भरपूर डिस्कलरेशन आहे किंवा भरपूर जास्त डार्क सर्कल्स असतील तर तिथं तुम्ही कलर करेक्शन करू शकता. आता सध्या मला कलर करेक्शनची गरज नाही आहे, कारण बऱ्यापैकी फेस हा क्लिअर आहे. त्यामुळे आता मी काय करणार आहे, डोळ्यांच्या खाली जो काळपटपणा आहे त्याच्यासाठी मी कन्सिलर यूज करणार आहे. आणि हा जो शेड आहे जो ऑलमोस्ट संपायला आलेला आहे तो मी यूज करणार आहे. माझ्या अंडर आईजसाठी हा परफेक्ट शेड आहे आणि एकदम कमी प्रॉडक्ट यूज करत आहे. आणि जसं की मी व्हिडिओमध्ये आधीच सांगितलेलं आहे की आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणताही फाउंडेशन यूज करणार नाही आहे, फक्त कन्सिलर वापरायचं आहे. आता जिथं जिथं गरज आहे तिथंच मी वापरत आहे. म्हणजे जिथं थोडंसं मला वाटतं की डार्कनेस आहे तिथं मी यूज करत आहे. आता एक छोटासा पिंपलसुद्धा आहे तर त्यालासुद्धा मी कवर करणार आहे. आता इथं आपण यूज केलेला आहे. आता डोळ्यांच्या वरती मी थोडंसं एक शेड लाईट यूज करणार आहे, कारण इथे आपण आय शॅडो वगैरे करणार असतो त्यामुळे लाईट कलर यूज केला तरीही चालतं. तर इथं मी काय करत आहे, थोडंसं लाईट शेड यूज करत आहे. आता जिथं जिथं आपल्याला थोडंसं हायलायटिंग इफेक्ट दाखवायचा आहे तिथं तुम्ही कन्सिलर यूज करू शकता. ठीक आहे. आता आपण हे जे कन्सिलर लावलेलं आहे ह्याला ब्लेंड करून घेऊया. आता एक ब्युटी ब्लेंडर मी घेणार आहे जो की ओला आहे, म्हणजे डॅम्प ब्युटी ब्लेंडर आहे. ह्याच्यामध्ये पाणी काही नाही आहे, फक्त पाण्यात बुडवून काढलेलं आहे, एकदम व्यवस्थित पिळून घेतलेलं आहे, म्हणजे ब्लेंड करायला खूप सोपं जातं. आता आपण ह्याला व्यवस्थित डॅब मोशन्समध्ये ब्लेंड करून घेणार आहे. आता ऑरेंज कलर करेक्टर कसा वापरायचा आहे तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर जो आपला शेड असतो तो आपण अंडर आईजसाठी यूज केलेला आहे. लाईट शेड आपण हायलायटिंगसाठी यूज केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये डार्क शेडसुद्धा आहे, त्याच्यानं आपण काय करणार आहे, कॉन्टोरिंग करणार आहे. आता मी काय करणार आहे, डार्क शेड घेत आहे आणि कॉन्टोरिंग करण्यासाठी चिक्सवरती लावत आहे थोडंसं. आणि हा क्रीम कॉन्टोरिंग असल्यामुळे ब्लेंड करायला खूपच सोपं आहे. आपण नाकालासुद्धा थोडंसं शार्प दाखवू शकतो ह्याच्यामध्ये. ह्याला ब्लेंड करण्यासाठी परत हा ब्युटी ब्लेंडर वापरत आहे आणि ह्याला वरच्या दिशेने ब्लेंड करत आहे लाईक दिस. आणि जॉ लाईनला आपण जेव्हा ब्लेंड करतो तेव्हा ह्याला खालच्या दिशेने घ्यायचं आहे असं.
कन्सिलर आपण वापरलेला आहे आणि हा क्रीम प्रोडक्ट असल्यामुळं ह्याला सेट करणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी मी हा लॅक्मेचा रोज पावडर यूज करत आहे ह्याला सेट करण्यासाठी. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कॉम्पॅक्ट पावडरसुद्धा वापरू शकता. आता जेव्हा आपण लूज पावडर वगैरे वापरतो तर हा आपला मेकअप क्रीज होत नाही आणि तो सेट होऊन जातो. आणि जर तुम्ही मेकअपला सेट नाही केला तर बऱ्याच वेळा खूप जास्त आपल्याला घामसुद्धा येतं. त्यामुळे ह्याला मॅट करण्यासाठी मेकअपला सेट करणं हे गरजेचं आहे. आता ब्लश आणि हायलायटिंगसाठी मी काय करणार आहे, शुगरचा हा डी कॉन्टोर फेस पॅलेट यूज करत आहे. तुम्हाला ह्याच्यावरती जर पावडर कॉन्टोरिंग जरी करायचं असेल तर ते सुद्धा ह्याच्यामध्ये आहे, पण ऑलरेडी आपण कॉन्टोरिंग केलेलं आहे त्यामुळे मी काय करत आहे, कॉन्टोरिंग अवॉइड करत आहे. फक्त ब्लश आणि हायलायटर हे दोन आपण वापरणार आहे त्यातलं. हायलायटर लावण्यासाठी मी एक ट्रिक वापरत आहे. हा जो ब्युटी ब्लेंडर ओला आहे तो आपण मगाशी यूज केला होता. त्याला काय करणार आहे, फक्त मी हायलायटरमध्ये इथे डिप करत आहे असं, ठीक आहे. आणि तो आता आपण हाय पॉईंट्सवरती यूज करणार आहे असं. म्हणजे ह्याच्यानं काय होतं, खूप जास्त नॅचरल हायलायटिंग इफेक्ट येतं. सिंपल आय मेकअप करण्यासाठी मी काय करणार आहे, हा वेट अँड वाईल्डचा आय शॅडो पॅलेट यूज करत आहे. त्याच्यामधला जो हा डार्क ब्राऊन कलरचा शेड आहे तो मी यूज करणार आहे आणि हा अगदी डोळ्याच्या लाईनला जसं आपण आयलाइनर लावतो तिथं असं मी लावणार आहे ह्याला. आता ह्याला आपण थोडंसं ब्लेंड करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी हा थोडासा मोठा ब्युटी ब्लेंडर यूज करत आहे आणि हा ट्रान्झिशन शेड जो आहे तो मी यूज करणार आहे अगदी थोडंसं. आता ह्याच्यावरती मी काय करणार आहे, प्लमचा हा काजल घेणार आहे, ठीक आहे. आणि ह्याला ॲज अ आयलायनर यूज करणार आहे आणि ह्याला स्मच करून घ्यायचं आहे. त्यामुळे तुम्ही आयलायनर जरी काढता येत नसेल तर अगदी वेडं जरी काढला तरी आपण त्याला ब्लेंड करू शकतो. त्यामुळं आयलायनर लावता येत नसेल तरीही हा आय मेकअप तुम्ही करू शकता. जाड येऊ दे पातळ येऊ दे तरीही चालेल, आपण त्याला व्यवस्थित ब्लेंड करून घेणार आहेत. ओके, आता आपण काय करणार आहे, जो हा मगाशी ब्रश वापरला होता तो थोडासा ब्राऊन शेडमध्ये परत एकदा डिप करायचा आणि हा जो काजल आपण लावलेला आहे त्याला ब्लेंड करून घ्यायचं. म्हणजे थोडासा स्मोकी इफेक्ट असा हा दिसणार आहे. जर तुम्हाला ह्याला थोडंसं इंटेन्सिफाय करायचं असेल तर थोडंसं ब्लॅक आय शॅडो सुद्धा तुम्ही यूज करू शकता ह्याच्यावर. ओके, आता लोअर लाईनला सुद्धा आपण हा काजल यूज करणार आहे. मस्कारा यूज करणार आहे मेबेलिनचा हा हायपर कर्ल मस्कारा. आता आय मेकअप आपला झालेला आहे आणि आता आयब्रोजनं सेट करायचं राहिलेलं आहे. त्याच्यासाठी मी हा स्विस ब्युटीचा शेप माय ब्रोज हा पॅलेट यूज करत आहे. त्याच्यामधला ग्रे शेड मी यूज करणार आहे आज.
आता मेकअप आपला ऑलमोस्ट झालेला आहे, पण आता मेकअपला आपण काय करणार आहे, सेटिंग स्प्रेने सेट करणार आहे, म्हणजे आपला केलेला मेकअप जो आहे तो खूप लॉंग लास्टिंग होणार आहे. त्याच्यासाठी मी हा स्विस ब्युटीचा मेकअप फिक्सर यूज करत आहे. ह्याला मी व्यवस्थित शेक करते आणि हा स्प्रे करून घेणार आहे. आता आपण काय करणार, ब्युटी ब्लेंडर घ्यायचं आणि फक्त थोडंसं डॅप करून घ्यायचं, म्हणजे हा व्यवस्थित सेटल डाऊन होऊन जातो. लिपस्टिकसाठी मी हा मेबेलिनचा लिक्विड लिपस्टिक यूज करत आहे आणि हा आहे सेन्सेशनल लिक्विड मॅट लिपस्टिक आणि ह्याचा शेड नंबर आहे 02 सॉफ्ट वाईन. मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला हा मेकअप लुक? आय होप तुम्हाला हा लुक आवडला असेल आणि आता तुम्हाला कळालं सुद्धा असेल की फक्त कन्सिलर वापरून सुद्धा आपण मेकअप करू शकतो. आता कन्सिलरसाठी ना मी अजून एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे, ज्याच्यामध्ये मी 5 असे बेस्ट कन्सिलर्स तुम्हाला सजेस्ट केलेले आहे. जर तुम्हाला नवीन कन्सिलर घ्यायचा असेल तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहायला अजिबात विसरू नका. आणि आता जे सबस्क्रायबर शाउटआउटचे नाव आहेत ते मी फटाफट घेणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा भरपूर सारे नावं आहेत घेण्यासाठी. तर माझे जे न्यू सबस्क्रायबर्स आहेत, ज्यांनी रिसेंटली माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं होतं, ते आहेत थँक्यू सो मच सुलोचना पठारे, थँक्यू सो मच मयुरी, प्रतिभा आदर्शे, माया गायकवाड, सुनीता वैद्य, कावेरी पडवळ, लक्ष्मी कुबिटकर, कल्पना कांबळी, स्वाती, गायत्री चौधरी, दया आजवेलकर, सविता मालुसरे आणि माधवी वागले. गाईज थँक्यू सो मच फॉर सबस्क्रायबिंग टू माय चॅनल. आय लव्ह यू ऑल. आणि गाईज तुम्ही जर पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं नावसुद्धा कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका, म्हणजे पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सुद्धा असं शाउटआउट देईन. तर चला परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.